मंदाकिनीने असं काही केलं कांड की सगळ्यांनीच घेतली धाव. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर स्वानंदीला कळून चुकतं की हे सगळं मलिका काकूने केलं, पण मलिका मात्र खूप सासूतपणाचा आवणत असते. आता मात्र स्वानंदी तिच्याकडे खुन्नसपणे बघते. मलिका म्हणते, काय झालं स्वानंदी, माझं काही चुकलं का? स्वानंदी म्हणते, नाही काकू, तुमचं काहीच चुकलं नाही. खरं तर माझं चुकलं, मी गहाळ राहिले. तुम्हाला राजवड्यांजवळ मी एकटीला सोडलं आणि त्याच वेळेस तुम्ही राजवड्यांचं मत बदललं, त्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलं. मलिका म्हणते, नाही ग स्वानंदी, तुला असं का वाटतं? मी का करेल असं? मलिका म्हणते, कारण हे तुम्ही पहिल्यापासून करत आलात आणि बिचाऱ्या राजवाड्यांना हे कधी कळलंच नाही. आणि कळलं जरी असेल तरी त्यांनी इग्नोर केलं, कारण त्यांचं त्यांच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे. मलिका म्हणते, तुला काय वाटलं तू माझं 80वांचं लग्न मोडशील, समोरच्या नजरेतून त्याला उतरवशील, तुझ्यामुळे तुझ्या बावळट बहिणीशी त्याला लग्न करावं लागलं. हे सगळं झाल्यानंतर मी तुझा सुखाचा संसार होऊ देईल असं तुला वाटलंच कसं? बघितलं ना समोर माझं किती ऐकतो. एका मिनिटात मी तुमचा सगळा प्लॅन फ्लॉप केला आणि एक लक्षात ठेव, मी तुम्हा दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. स्वानंदी म्हणते, काकू आम्ही तर एकत्र येणार, तुमची इच्छा असो या नसो. तुम्हाला आठवतं ना मी घरात आले तेव्हा राजवाड्यांना माझं तोंडही बघायला आवडत नव्हतं आणि आज आमच्या पहिल्या रात्रीवरून गोंधळ चाललाय. आमचं प्रेम पहिल्या रात्रीपर्यंत गेलंय. तुमचा मुलगा आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण आता राजवाड्याने मला फार काळ लांब ठेवू शकत नाही. इकडे मंदाकिनी बाबांशी कचाकच भांडत असते. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुझ्याशी लग्न करून मला खूप पश्चाताप झाला. मंदाकिनी म्हणते, पश्चाताप तर मला झालाय तुमच्याशी लग्न करून. आता मंदाकिनी एवढी काही भांडत असते की बाबांना चक्कर यायला लागते. मंदाकिनी म्हणते, म्हणे पश्चाताप येतो जेव्हा पाहावं तेव्हा स्वतःच खरं करायचं. आता बाबांना चक्कर यायला लागते आणि ते डोक्याला हात लावतात. मंदाकिनी म्हणते, फक्त अपमान, इकडे बघा तिकडे बघा. आता बाबा आई आई करत सोफ्यावर बसतात. मंदाकिनी म्हणते, अहो अहो काय झालं? आता तर ते डोकंच दाबून धरतात. मंदाकिनी मोठ्याने ओरडते, अहो. तेवढ्यात रोहन आणि आदिरा येतात. रोहन वैतागून म्हणतो, काय झालंय? पार बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा. पण बाबांचा मात्र श्वास अडकत असतो. आदिरा आणि रोहन मोठ्याने ओरडतात, बाबा बाबा. समर घरी येतो. स्वानंदी म्हणते, का तुम्ही निकिताताई आणि आजीला अडवलं? अहो त्यांना वाटत होतं तर करून द्यायचं ना. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम पण आपलं काही वय आहे का? स्वानंदी म्हणते, काय वयाचं घेऊन बसलात? आपलं लग्न उशिरा झालं यामध्ये आपली चूक आहे का? आणि वयापेक्षा आपल्या दोघांमधील प्रेम महत्वाचं, आणि आपण एवढे कुठे म्हातारे झालो लगे वय वय करत बसायला. माणसाने जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा एन्जॉय करावं. समोर होतो म्हणजे आता स्वानंदीला असते, तो खरंच मी तुमच्या मनाचा विचारच केला नाही. मला जे वाटलं ते मी मत मांडलं आणि तुमचंही मत आहे हे गृहीत धरून चाललो. आता दोघं पण पुन्हा एकमेकाचा हात पकडतात आणि जवळ यायला लागतात. तेवढ्यात मंदाकिनी आत येत म्हणते, सॉरी सॉरी, खरंच सॉरी. नाही म्हणजे मी दारावर नॉक करून यायला होतं, पण बातमीच तशी आहे. आता समर आणि स्वानंदी लाजून एकदम बाजूला होतात. मलिका म्हणते, एक खूप वाईट बातमी आहे रे. समर घाबरून म्हणतो, काय झालं? आता स्वानंदी घाबरून बघायला लागते. मलिका म्हणते, स्वानंदीच्या बाबांची खूप तब्येत बिघडली आहे रे, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. आता मात्र दोघं खूप घाबरतात आणि स्वानंदी ते, बाबा बाबांना काय झालं? समोर तो, काकू असं अचानक काय झालं? ती म्हणती, माहित नाही, पण आदिराचा फोन आला होता आणि ती मला खूप घाबरल्यासारखी वाटली. स्वानंदी घाबरून म्हणते, राजवाडे. समोर तो, स्वानंदी मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण लगेच जाऊया. मलिका म्हणते, हो हो जायला तर पाहिजेच, तुम्ही जा पुढे, मी मागून येते. समर स्वानंदी निघून जातात. मलिका हसून म्हणते, काय स्वानंदी, तुला म्हटले होते ना तुम्हा दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.